नमस्कार, मी रेणुका. न्यूज 18 लोकमतच्या जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बघूयात सुरुवातीला काही महत्त्वाच्या बातम्या. देशभरात 2797 कोरोना रुग्णांची नोंद. 29,251 रुग्णांवर देशभरात उपचार सुरू. बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते आणि रशियातील मानवाधिकार संस्था आणि युक्रेनच्या सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीजला यावर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कार झालाय जाहीर. युक्रेनच्या रहिवाशांनी व्यक्त केला आनंद. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्तानं लाईव्ह ॲटमॉस्फिअर संस्थेनं काढली रॅली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील लष्करी वाहनांसह 11 विंटेज मोटरगाड्यांचा होता समावेश. 10 दिवसांपूर्वी यान चक्रीवादळाचा क्युबाच्या पिना डेल वियोला देखील तडाखा. हजारो घरांचं प्रचंड नुकसान, नागरिक बेहाल. आणि यानंतर बघणार आहोत काही आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात. बघूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. त्यातली सुरुवातीची बातमी आहे युक्रेनमधली नुकत्याच जाहीर झालेल्या नोबेल शांतता पुरस्कारासंदर्भातली. ही बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघतोय. यावर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कार बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते एलेस बियालित्स्की, त्याचबरोबर रशियातील मानवाधिकार संस्था मेमोरियल आणि युक्रेनच्या सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीजला जाहीर झाला. त्यानिमित्तानं युक्रेनच्या क्रॅम्स्टोक या पूर्वेकडील शहरातल्या रहिवाशांनी शुक्रवारी आनंद व्यक्त केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवरच्या त्यांनी केलेल्या आक्रमणामुळे युरोपमध्ये शांतता भंग पावली आणि बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष ज्यांचे मित्रही मानले जातात असं अलेक्झांडर लुकाशेंको यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याच्या प्रतिक्रिया तिथून मिळत आहेत. देशातील अशांततेच्या काळात युक्रेनमध्ये मानवी हक्क आणि लोकशाही बळकट करण्यासाठी 2007 मध्ये सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीजची स्थापना करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये रशियाच्या आक्रमणानंतर या गटानं युक्रेनच्या नागरिकांविरुद्ध रशियन युद्ध गुन्ह्यांचे दस्तऐवज करण्याचं काम केलं होतं. या पारितोषिकात म्हणजे नोबेल पारितोषिकात $9 लाख स्वरूप पुरस्कार आणि ज्याचं वितरण 10 डिसेंबरला केलं जाणार आहे. एलेस बियालित्स्की यांना पुरस्कार जाहीर होणं म्हणजे जागतिक स्तरावर मानवी हक्कांसाठी सुरू असलेले प्रयत्न आणि लोकशाहीसाठी ही बातमी खूप चांगली असल्याची प्रतिक्रिया सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीचे संशोधक व्लादिमीर यावोस्की यांनी नोबेल पुरस्काराबद्दल बोलताना दिले. युद्ध प्रवृत्तींशी लढायचं असेल तर मानवाधिकारांसाठीचा लढा सुरूच राहायला हवा असंही ते म्हणाले. चेचन्याची राजधानी ग्रझनीमध्ये जमलेल्या सुरक्षा दलाच्या सदस्यांसमोर चेचन्याचे हुकुमशाही नेते रमजान कादिरोव्ह यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या. कादिरोव्ह यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना आरोग्य लाभावं, प्रेम आणि राष्ट्रीय सुरक्षा कायम राखावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या. पुतीन यांच्या सर्वात विश्वासू मित्रांपैकी एक असलेले कादिरोव्ह यांनी रशियाच्या युक्रेनमधल्या डोन्स्क पूर्वेकडच्या भागामध्ये लष्करी कारवाईला पाठिंबा देण्यासाठी चेचेनचे सैनिकही पाठवले होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्तानं युक्रेनमधल्या लष्करी कारवाईला पाठिंबा दर्शवण्यासाठी सायबेरियाच्या नोव्होसिबिर्स्क या शहरामध्ये स्थानिक सार्वजनिक संस्था लाईव्ह ॲटमॉस्फिअरनं रॅली काढली होती. 30 सहभागींनी शहराच्या मध्यवर्ती चौकात दुसऱ्या महायुद्धातल्या काळातल्या लष्करी वाहनांसह 11 विंटेज मोटरगाड्यांचा देखील या रॅलीमध्ये समावेश होता. युक्रेनच्या खार्किव्ह प्रदेशातील स्लॅटिन इथल्या रहिवाशांनी हिवाळ्यापूर्वी त्यांच्या घरी परतायला सुरुवात केली. युद्धाच्या काही महिन्यात नुकसान झालेलं असलं तरीही नागरिक आता घरी परतताना दिसतात. रशियासह युक्रेनच्या ईशान्य सीमेजवळ असलेल्या गावाचं लढाईत मोठं नुकसान झालं. फ्लोरिडा आणि क्युबामध्ये चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानं मोठं नुकसान झालं. यात 47 आणि इंडोनेशियात फुटबॉल मॅच दरम्यान झालेल्या चेंगराचेंगीत 125 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही दुर्घटनांबद्दल पोप फ्रान्सिस यांनी शोक व्यक्त केला. परमेश्वर या पीडितांना शांती देव अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. बाबियार हत्याकांडाच्या 81व्या स्मृतिदिनानिमित्तानं युक्रेनमध्ये आदरांजली वाहण्यात आली. दुसऱ्या महायुद्धातील सर्वात क्रूर संहार म्हणून याची नोंद आहे. 1941 मध्ये नाझी सैन्यानं शहरावर कब्जा केल्यावर युक्रेनच्या राजधानीत म्हणजे कीवच्या बाबियार या एका दरीमध्ये 48 तासांच्या आत या काळामध्ये सुमारे 34,000 ज्यूंची हत्या करण्यात आली होती. युक्रेनचे प्रमुख धर्मगुरू रब्बी मोशे रुवेन अझमान यांच्यासह धार्मिक नेत्यांनी कीवमधल्या बाबियार स्मारकातल्या या स्मरणसेवेमध्ये भाग घेतला होता.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लढण्यासाठी राखीव सैन्य सज्ज करण्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली आणि त्यानंतर 98,000 रशियन नागरिकांनी कझाकस्तानमध्ये प्रवेश केला अशी माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली होती. लोक जमीन किंवा हवाई मार्गाने शेजारच्या देशांमध्ये पळून गेल्याचं त्यांनी सांगितलं. कझाकस्तान आणि जॉर्जिया म्हणजे सोव्हिएत युनियनचे पूर्वीचे हे दोन्ही भाग या भागामध्ये कार सायकलनं किंवा पायी जाणाऱ्यांची संख्या खूप जास्त असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. फिनलंड किंवा नॉर्वेचा व्हिसा असलेले नागरिकही इथे पोहोचायला त्यामुळे सुरुवात झाली. परदेशात विमानाची तिकीटं खूप महाग असताना देखील गेल्या आठवड्यात मोठ्या संख्येनं नागरिक असे रांगांमध्ये उभे होते. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लढण्यासाठी राखीव सैन्य सज्ज करण्याची घोषणा केल्यापासून जॉर्जियाच्या लार्सीच्या बॉर्डर क्रॉसिंगवर देखील मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र यायला सुरुवात झाली होती. रशिया एक नरक असल्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. आबालवृद्ध नागरिक सायकलवरून किंवा काही जण कित्येक किलोमीटर चालत तिथे पोहोचले. 21 सप्टेंबरपासून 53,000हून अधिक रशियन नागरिक जॉर्जियामध्ये दाखल झाल्याचं जॉर्जियाच्या गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं. लिव्हरपूलमध्ये युक्रेनसाठी 2023ची युरोव्हिजन ही गाण्याची स्पर्धा आयोजित करणार असल्याचं आता ठरलेलं आहे. कारण लिव्हरपूल या शहरामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं बीबीसीनं शुक्रवारी जाहीर केलं. 2023 युरोव्हिजन फायनल 13 मेला पार पडणार आहे. युक्रेनमध्ये कार्यक्रम सध्या आयोजित करणं खूप धोकादायक आहे, म्हणून 2023साठीची स्पर्धा ब्रिटनमध्ये करणार असल्याचं ठरलं असं आयोजकांनी यावेळी सांगितलंय. हा संस्कृती आणि सर्जनशीलतेचा उत्सव असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. युक्रेनच्या सैन्यानं गेल्या आठवड्यात 776 चौरस किलोमीटर क्षेत्र पुन्हा ताब्यात घेतल्याची घोषणा युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी रात्रीच्या भाषणात केली. आतापर्यंत 2434 चौरस किलोमीटर जमीन आणि 96 वसाहती आधीच मुक्त झाल्याचे झेलेन्स्की म्हणाले. झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या जपानच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करत असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर त्याच्या उत्तरेकडील प्रदेशांचं जे अजूनही रशियाच्या ताब्यात आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय. सर्व रशियन व्याप्त जमिनी मुक्त करण्याचं आवाहन देखील झेलेन्स्की यांनी केलंय. फ्लोरिडातल्या पूरस्थितीतून नागरिक हळूहळू सावरतायत. इयान चक्रीवादळाचा इथे मोठा फटका बसला. इंधन मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या. या भागात इंधनाचा साठा असला तरी पॉवर जनरेटर्स नसल्यामुळे इंधन वाहनात भरणं मात्र कठीण होत चाललंय. 10 दिवसांपूर्वी इयान चक्रीवादळाचा क्युबाच्या पिनार डेल रियोच्या देखील तडाखा बसला होता. यात 63,133हून अधिक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वीज वितरण व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे देशात कुठे वीज पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. 3 जिल्ह्यांमध्ये 8,583 हेक्टर पिकांचं आणि यात प्रामुख्यानं केळी, त्याचबरोबर रताळं, कॉर्न, तांदूळ, कसावण, टोमॅटोचं नुकसान झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलंय. या आठवड्यात वाढत्या आक्रमक उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणादरम्यान अमेरिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. एक महत्त्वाची कारवाई अमेरिकेनं केली आहे. संयुक्त राष्ट्र निर्बंधांचं उल्लंघन करून उत्तर कोरियाला ज्यांनी इंधन खरेदी करण्यात मदत केली असा आरोप ज्यांच्यावर आहे त्यातले आशियातले लोक आणि कंपन्यांवर निर्बंध लादायला अमेरिकेनं सुरुवात केली आहे. ट्रेजरी ऑफिस ऑफ फॉरेन असेट्स कंट्रोलनं सिंगापूर, तैवान आणि मार्शल आयलंडमधल्या 2 आणि 3 कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. नोकरीच्या नवीन संधी निर्माण केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आनंद व्यक्त केला. तसंच अजून बरंच काम बाकी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. अमेरिकेच्या रोजगार कंपन्यांकडून सप्टेंबरमध्ये नियुक्ती प्रक्रियेचं प्रमाण कमी जरी असलं तरी 2,63,000 नोकऱ्या म्हणजेच तेवढ्या संधी तिथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दक्षिणेकडच्या सीमावर्ती राज्यांमधून हजारो स्थलांतरित आल्यानं न्यूयॉर्क शहराच्या महापौरांनी इथे आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. या शहरामध्ये घरं आणि इतर मदत देण्याची मागणी पूर्ण करणं शक्य नाही असं महापौर एरिक ॲडम्स यांनी शुक्रवारी म्हटलंय. शहरात नवीन येणाऱ्यांना मदत करण्यासाठी $1 अब्ज खर्च करावा लागू शकतो असंही यावेळी ॲडम्स यांनी म्हटलंय. थायलंडच्या पंतप्रधानांनी गोळीबार झालेल्या डे केअर सेंटरला नुकतीच भेट दिली. आदल्या दिवशी इथे मारल्या गेलेल्या लहान मुलांना आणि इतरांना त्यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली. ऑस्ट्रियाचे विद्यमान अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांनी निवडणूक प्रचाराची मोहीम संपवताना नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. ऑस्ट्रियाला प्रगतीच्या वाटेवर न्यायचं असेल तर आपल्यालाच पुन्हा निवडून आणण्याचं त्यांनी आवाहन देखील उपस्थितांना केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पेरूचे अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांची भेट घेतली आणि परराष्ट्र मंत्री स्वित्झर्लंड यांच्यासोबत संयुक्त माहिती देखील दिली. या सगळ्या दौऱ्यादरम्यानची लिमा इथे ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्सच्या 52व्या आमसभेच्या दरम्यानच ही एक बैठक झाली. विकासाचे प्रमुख मुद्दे आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं कळतंय.
जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना बेरबॉक यांनी शुक्रवारी बर्लिनमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची भेट घेतली। पाकिस्तानमधील विनाशकारी पूर आणि इराणमधली परिस्थिती त्याचबरोबर युक्रेनमधील युद्ध या सगळ्या मुद्द्यांवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। कंबोडियामधल्या एका न्यायालयानं शुक्रवारी एका विरोधी राजकारण्याला मोठ्या प्रमाणात दंड ठोठावल्याची बातमी कळते। जूनमधल्या देशव्यापी स्थानिक निवडणुकांनंतर त्यांनी केलेली टिप्पणी त्याला दोषी ठरवण्यात आले। नॅशनल इलेक्शन कमिटी आणि कंबोडियन पीपल्स पार्टी या दोघांनी मतदान झाल्यानंतर एका ऑनलाईन मुलाखतीत केलेल्या टीकेनंतर म्हणजेच प्रतिक्रियानंतर कॅन्डललाईट पार्टीचे उपाध्यक्ष सोन चाय यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। आणि सगळ्या बातम्यांनंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातल्या कोकलेगाव इथं तलाव फुटल्यानं शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। काही महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्चून हा तलाव बांधण्यात आला होता, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। साताऱ्यातील छत्रपती कृषी औद्योगिक वाहन प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा शेतकरी आपल्या हातात सत्ता घेतील आणि प्रशासनाचं त्यांच्यासमोर काहीच चालणार नाही असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय। पालघरमध्ये पावसाची रिपरिप सुरू असून त्याच्या सुमारास धुक्याची चादर पसरल्याचं दृश्य पाहायला मिळालं। मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या जव्हारमध्ये धुकं पसरलं होतं। हे दृश्य नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केलंय। नाशिकमध्ये खासगी बस पेटून 13 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय। चिंतामणी ट्रॅव्हल बस यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येताना ही घटना घडली आहे। यात 35 जण गंभीररित्या भाजले गेल्यानं त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिकमधली घटना दुर्दैवी असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। जखमींना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करणार असून जखमींवर मोफत उपचार केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नाशिकमधली घटना दुर्दैवी असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं। तसंच सरकारनं अपघातग्रस्तांना मदत करावी असंही त्यांनी म्हटलंय। नाशिक ते औरंगाबाद मार्गावरती हॉटेल जवळ एका खासगी बसला अपघात झाला। यात 30हून अधिक जण जखमी झालेत। दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसवल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेत। त्यांनी अपघात झाल्यानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेट दिली, तसंच प्रवाशांबाबत माहितीही घेतली। नाशिकमधील बस दुर्घटनेची संपूर्ण चौकशी होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली। मात्र सध्या जखमींवर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। पुणे नाशिक महामार्गावर चाकण आंबेठाण चौकात दुचाकीवरती उभा असलेल्या तरुणाला पिकअप मालवाहू गाडीनं मागून दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यात जुन्या वादातून शेजाऱ्याची हत्या करण्यात आली आहे। बांधकाम ठेकेदार असलेल्या विजय नखाते यांची धारधार सूर्यानं वार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी गणेश बरेकर आणि कृष्णा बरेकर या 2 भावंडांना पोलिसांनी अटक केली आहे। गोंदिया शहरात मुलं चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली आहे। सावरा टोली इथल्या जगन्नाथ मंदिर परिसरात फिरणाऱ्या 4 जणांना रहिवाशांनी चोप दिला। यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। संशयितांची चौकशी केली असता चौघांपैकी दोघांवर नागपूर इथं चोरीचे गुन्हे दाखल आहेत। जेजुरी सासवड परिसरातून गाड्यांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। गुन्हे शाखेनं तिघांना अटक केली असून सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। चोरीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटलेला चोर दुसऱ्याच दिवशी चोरी करून पसार झालाय। पनवेलमधील आपटाफाटा येथील स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटीतील 2,60,000चा ऐवज त्याने लंपास केलाय।
गुरुनाथ वाघमारे असं आरोपी नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील गोळे कृषी महाविद्यालयातून मूळ कागदपत्र मिळत नसल्यानं विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. उपचारादरम्यान या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या हत्येला जबाबदार असलेल्या एका कॉलेजवरती अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. भुसावळ शहरातील शिवदत्तनगर जवळील रिंग रोड जवळ कचऱ्याच्या पेटीत वृद्ध महिला कचरा निवडत असताना नगरपालिकेच्या रुग्णालयात वीज पुरवठा करणाऱ्या सर्व्हिस वायरच्या विजेचा शॉक लागल्यानं वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झालाय. औरंगाबाद येथील पैठण पाचोड राज्य महामार्गावरती डेरा फाट्याजवळ अपघात झालाय. वीरभद्रा नदीच्या पुलावरून सिमेंटनं भरलेला ट्रक नदीत कोसळला. या सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये. तेव्हा इथून नाशिकला जाताना ही घटना घडली आहे. उल्हासनगरमध्ये 46 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी इन्शुरन्स कंपनीच्या महिला मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. मीनू झा असं इन्शुरन्स कंपनीच्या अटक केलेल्या महिला मॅनेजरचं नाव आहे. तिच्यासोबत तिच्या इतर 2 साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. अवैध सावकारी प्रकरणी बार्शीत सहकारी विभागानं धाडी टाकल्यात. या कारवाईत 2 सावकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. रुपाली पंडित, क्षीरसागर, सुलताना नजीम शेख यांच्या घरी धाड टाकण्यात आली होती. या धाडीत स्टॅम्प, चेक यासह अनेक कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. सोलापूरमध्ये ऑटो रिक्षातून 400 लिटर आणि मोटारसायकलवरून 160 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दारूची वाहतूक करणाऱ्या जितेश तारवाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे. सांगलीमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशाच्या वसुलीसाठी एका तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणी कुपवाडमधील तरुणाची सुटका करत पोलिसांनी अपहरण करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआय कार्यकर्त्यांकडून पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त राजेंद्र वाने यांनी चौकशीचे आदेश दिलेत. धावती ट्रेन पकडणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं. नारायणपूरहून रायपूरकडे जाणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये चढताना अपघात झालाय. ट्रेन पकडताना तोल जाऊन फलाटाच्या खाली जात असताना रेल्वे पोलिसांनी या महिलेचे प्राण वाचवलेत. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती महाराज यांचं निधन झालंय. वयाच्या 102व्या वर्षी त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांचं निधन झालं. अनेक सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन सागरानंद यांच्या मार्गदर्शनाखाली झालं असून देशभरात त्यांचे लाखो भक्त आहेत. राज्यभरात परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. मुंबईसह उपनगराला पावसानं झोडपलंय. आज मुंबईत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नाशिकमधल्या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री तिथे पोहोचलेत. बघूयात ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात. दुःखद घटना आहे. या दुर्घटनेमध्ये 12 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 30 लोक यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही भेटलेलो आहोत, त्यांच्याशी बोललेलो आहोत. त्यांची इथे ट्रीटमेंट जो उपचार जो आहे, सकाळीच मी सगळ्यांशी फोनवर संपर्क साधला होता आणि चांगल्यात चांगली ट्रीटमेंट त्यांना मिळाली पाहिजे, त्यांचा जीव वाचला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना मी दिल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही त्यांची भेट आता घेतली. जे जखमी आहेत त्यांची विचारपूस केली आणि त्यांनी जे काही उपचार त्यांच्यावर झाले त्या बाबतीमध्ये देखील माझ्याशी चर्चा केली. तातडीने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार मिळालेले आहेत. डॉक्टरांशी माझा संपर्क होता. आता प्रत्यक्ष देखील त्यांना भेटलो मी आणि जवळपास 2-3 लोक उपचार घेऊन घरी गेलेले आहेत आणि बाकी जे इथे उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती चांगली आहे. काही लोकांचे ऑपरेशन देखील आता तातडीने जे फ्रॅक्चर आहेत त्यांचं ऑपरेशन देखील होत आहे आणि त्यांना चांगली ट्रीटमेंट
या ठिकाणी आपल्या डॉक्टरांनी दिलेली आहे. भाई, आपण इथे आलात, आपल्याबरोबर गिरीश महाजन सुद्धा आहे, पालकमंत्री दादा भुसे आहेत. आपण अधिकाऱ्यांची तातडीने बैठक सुद्धा विमानतळावर घेतली. काय या घटनेचा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचला आहे? यामध्ये जी काही घटना घडलेली आहे अतिशय मोठी घटना आहे, दुर्दैवी घटना आहे आणि यामुळे त्याची सखोल चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, तसे निर्देश दिलेले आहेत. यामध्ये चौकशी होईल आणि त्यामध्ये जे काही चौकशी अंती कारवाई देखील होईल. यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही बिलकुल, कारण शेवटी 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नयेत याची देखील दखल शासनाने, जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आणि जो स्पॉट आहे तो देखील आम्ही पाहिला स्वतः. यामध्ये आता कुणाची चूक आहे काय हे सगळं चौकशी अंती समोर येईल, परंतु अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत तशा प्रकारच्या जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त सर्व संबंधित विभागाला दिलेले आहेत की अशा प्रकारचे जे काही नाशिकमध्ये, संपूर्ण नाशिकमध्ये जे स्पॉट आहेत किंबहुना ब्लॅक स्पॉट असतील, ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर वगैरे सगळं त्यांनी चर्चेमध्ये सांगितलं, परंतु या ठिकाणी पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश मी तातडीने दिले. काही ठिकाणी स्थानिकांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची मागणी केली होती की या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावे. जे या संपूर्ण आता पालकमंत्री आणि आपले सगळेजण अधिकारी पुन्हा त्या ठिकाणी बसतील. या संपूर्ण नाशिकमध्ये अशा प्रकारचे दुर्घटनाग्रस्त जे ठिकाणं आहेत हे आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी सर्व उपाययोजना ज्या आहेत फुलप्रूफ केल्या जातील. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हयगय केली जाणार नाही. खरं तर दुर्दैवी घटना घडली, आपण इथे पोहोचलात, दुर्दैवी घटना घडली, आपण स्वतः इथे पोहोचलात, 2 मंत्री इथे पोहोचले, पण याच्यावर सुद्धा राजकारण सुरू झालंय, वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप करतायत. काय आरोप? 5 लाखाची मदतीच्या ऐवजी 10 लाख रुपये मदत अपेक्षित होती. गोविंदांना 10 लाख रुपये देतात, मग यांना 5 लाख का असं त्यांनी म्हटलं ना. हे बघा, सरकार हे संवेदनशील आहे आणि हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे. या लोकांची काळजी सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे जी देय मदत आहे ती आम्ही दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा पूर्ण उपचार जो सरकार करणार आहे. त्याचबरोबर ज्यांचे ऑपरेशन झालेले आहेत इथून त्यांना देखील 2 लाख रुपयाची मदत पुढच्या फर्दर ट्रीटमेंटसाठी देखील दिली जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जे काही अपघाताचं जे काही प्रमाण आहे किंबहुना अपघाताचे जे काही स्पॉट्स आहेत या बाबतीमध्ये उच्चस्तरीय बैठक तातडीने संबंधित विभागांची घेतली जाईल आणि भविष्यात देखील सगळ्यात कुठेही राज्यामध्ये या अपघातांची संख्या प्रमाण कमी झालं पाहिजे. अपघात जे काही होता कामा नये यासाठी संबंधित सर्व विभागांना निर्देश सूचना दिल्या जातील आणि त्यावर उपाययोजना देखील केल्या जातील. अशा प्रकारचा देखील निर्णय आज आम्ही घेतलेला. परिवहन खातेही आपल्याकडे आहे, परिवहन खातेही आपल्याकडे आहे. आणखी याचमुळे रेकॉर्डवर प्रवाशांची संख्या कमी आहे आणि प्रत्यक्षात इलिगल प्रवासी याच्यामध्ये जे चौकशी आणि ती सगळं समोर येईल. त्यामुळे मी सांगितलं याच्यामध्ये चौकशीनंतर जे काय ते कारवाई, कठोर कारवाई होईलच. यहाँ पर आज जो हादसा हुआ है ये बहुत बड़ा हादसा है, ये दुखद हादसा है और इसीलिए हम लोग खुद यहाँ आए. सुबह से हमारी सभी विभाग जो जिला प्रशासन है उनके साथ लगातार मेरा संपर्क था, पालक मंत्री जी का संपर्क था. आज यहाँ पर हमारे मंत्री गिरीश महाजन है और दादा भुसे जी है, हमारे विधायक सांसद सब लोग यहाँ आए और वहाँ पर स्पॉट का भी जायजा हम लोगों ने लिया है, उसका मुआयना किया है. स्पॉट विजिट करने के बाद कुछ बातें जो है वो जांच, निश्चित रूप से इस दुर्घटना बड़ी दुर्घटना है, इसमें 12 लोगों की मौत हुई है और 30 से ज़्यादा लोग घायल हैं. उनका इलाज बहुत ही अच्छी तरह से यहाँ हो रहा है. मैं डायरेक्ट वो जो इंजर्ड है, जो घायल है, उनसे बात की है. उन्होंने ट्रीटमेंट के बारे में समाधान व्यक्त किया है और जो मृत है उनके परिवारजनों को 5 लाख रुपया देने का सरकार ने निर्णय लिया है और जो गंभीर रूप से घायल है, जिनका कुछ छोटा ऑपरेशन हुआ है, उनको भी 2 लाख रुपए देने का सरकार ने निर्णय लिया है और इस
केंद्र सरकार ने भी आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने भी 2 लाख रुपए देने का निर्णय लिया है। जख्मी जो है घायल उनको 50,000 देने का निर्णय लिया है। और प्रधानमंत्री महोदय और गृह मंत्री महोदय जो केंद्रीय गृह मंत्री महोदय जी है उन्होंने भी इस दुर्घटना पे शोक व्यक्त किया। ये जो लोग हैं उनको बिल्कुल सभी सरकार उनकी पूरी तरह से ये उनके ट्रीटमेंट में उपचार करने में कोई भी कसर नहीं बाकी रखेगी। सरकार उनके साथ। हाई लेवल कमेटी बनाई महाराष्ट्र में ऐसी बिल्कुल यहाँ पर आज जो स्पॉट का जब मुआयना किया गया तो वहाँ पर कुछ बातें सामने आई है और जैसे भी नासिक में जितने भी ऐसे स्पॉट हैं जहाँ बार बार एक्सीडेंट होता है वो सभी वरिष्ठ अधिकारियों के साथ मेरी बैठक हुई है एयरपोर्ट में। उनको मैंने सूचना निर्देश दिए हुए ये सभी जो स्पॉट है वो ब्लैक स्पॉट हो या एक्सीडेंट स्पॉट हो वहाँ तुरंत उसका प्रिवेंटिव एक्शन उपाय जो है करने की सूचना मैंने दी हुई है। और राज्य स्तरीय एक उच्च स्तरीय बैठक होगी उसमें राज्य में भी ऐसे कई स्पॉट होंगे जहां बार बार एक्सीडेंट होते हैं उसे भी आइडेंटिफाई करके वहां पूरी तरह प्रिवेंटिव एक्शन लिया जाएगा, उपाय किए जाएंगे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी घटनास्थळी भेट दिली होती, त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला देखील भेट दिली। आपल्याला माहिती आहे 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले, त्यांची विचारपूस देखील त्यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर आता त्यांनी म्हटलंय की या सगळ्या संदर्भातली चौकशी होणार आहे आणि राज्य सरकार संवेदनशील आहे आणि या संदर्भात कारवाई देखील होईल असं देखील म्हटलंय। काहींवर शस्त्रक्रिया देखील केल्या जात आहेत आणि त्यांना देखील 2 लाखांची मदत दिली जाणार आहे। पूर्णपणे हा खर्च राज्य सरकार करणार आहे। तातडीने सगळ्या संबंधित विभागांची बैठक आपण घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। 2 ते 3 जण आता त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते घरी गेल्याचं त्यांनी सांगितलंय, पण मृतांची संख्या 12 पर्यंत पोहोचली आहे आणि 30 जणांवर आता उपचार सुरू आहेत। आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 डॉट कॉम।